श्री स्वामी समर्थ. एक माणूस होता. त्याच्याकडे कोटीची संपत्ती होती. मोठं घर होतं, महागडी गाडी होती. आणि एक दिवस त्याने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. का? कारण त्याच्याकडे सगळं काही होतं, पण त्याचं मन आतून शांत नव्हतं. आणि दुसरीकडे एक साधी बाई होती, जिचे 2 वेळचे जेवणाचे वांदे होते, पण तरी देखील ती रोज हसत जगायची. आता या दोघांमध्ये फरक काय होता? तर खरं यश. आज मी तुम्हाला सांगणार आहे ती एक गोष्ट जी त्या श्रीमंत माणसाकडे नव्हती आणि त्या साध्या बाईकडे होते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, आयुष्य बदलेल. आपण लहानपणापासून एकच ऐकत आलो की मोठं हो, पैसे कमव, नाव कमव. पण कोणीच हे सांगितलं नाही की मोठं म्हणजे नेमकं काय. शाळेत शिकवलं गेलं मार्क्स महत्त्वाचे, घरी शिकवलं नोकरी महत्त्वाची, समाजाने शिकवलं की पैसा महत्त्वाचा. पण कोणी हे नाही सांगितलं की तू स्वतःसाठी महत्त्वाचा आहेस, तुझं मन महत्त्वाचं आहे, तुझी स्वप्न महत्त्वाची आहेत. आणि मग आपण काय करतो? दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करत जगतो. बाबांची इच्छा असते डॉक्टर हो, आईची इच्छा इंजिनियर हो, समाजाची इच्छा असते सेटल्ड हो. पण आपली इच्छा ती कधी कोणी विचारलीच नाही. आणि एक दिवस आरशात बघताना वाटतं की हा मीच आहे का? हे दुःख खूप खोल आहे आणि याचं उत्तर एकच आहे, खरं यश शोधणं. आता एक कठोर सत्य सांगते, पैसा महत्त्वाचा आहे, पैशाशिवाय जगणं कठीण आहे हे मला माहीत आहे. पण एक प्रश्न विचारते, जगातील सर्वात श्रीमंत माणूस तो सर्वात सुखी आहे का? नाही. कारण पैसा विकत घेऊ शकतो, घर, घरातील लोकांचं प्रेम नाही, औषध पण आरोग्य नाही, बिछाना पण झोप नाही, मनोरंजन पण आनंद नाही. मग पैसा कमवायचाच नाही का? नाही, पैसा कमवा. पण पैसा हे फक्त साधन आहे, साध्य नाही. साध्य म्हणजे समाधान. रात्री झोपताना मनात शांती असणं, सकाळी उठताना उत्साह असणं आणि दिवसाच्या शेवटी वाटणं आज मी माझा दिवस चांगला जगलो. हे समाधान पैशाने येत नाही मंडळी, ते येतं योग्य जगण्याने. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, सेल्फ रिस्पेक्ट, स्वतःचा आदर. हे खरं यशाचं मूळ आहे. पण आपण काय करतो? कोणी एखादा शब्द बोललं की मन दिवसभर तेच विचार करत राहतं. कोणी नावं ठेवली तर आपण स्वतःलाच कमी समजायला लागतो. का? कारण आपण स्वतःला ओळखत नाहीत. एक गोष्ट लक्षात ठेवा, जे स्वतःला ओळखतात त्यांना दुसऱ्यांच्या शब्दांनी फरक पडत नाही. APJ अब्दुल कलाम, गरीब घरातील मुलगा, लहानपणी मासे विकायचे, पण त्यांनी स्वतःवरचा विश्वास कधीच सोडला नाही. सावित्रीबाई फुले, समाजाने दगडं मारले, त्यांच्यावर शेण फेकलं, पण तरी देखील त्या थांबल्या नाहीत. कारण त्यांना माहीत होतं, मी कोण आहे आणि मला काय करायचं आहे. हीच तर आहे खरी आयडेंटिटी. तुमची परिस्थिती तुमची आयडेंटिटी नाही, तुमचे कपडे तुमची आयडेंटिटी नाही, तुमचा बँक बॅलन्स तुमची आयडेंटिटी नाही. तुमची आयडेंटिटी आहे की तुम्ही कसे विचार करता, तुम्ही कसे उठता आणि तुम्ही कसे लढता. मग खरं यश म्हणजे काय ते आत्ता सांगते. खरं यश म्हणजे सकाळी उठताना उत्साह असणं, जे करतो ते मनापासून करणं, आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यांच्यासाठी वेळ असणं, रात्री झोपताना मनात एकदम शांती असणं, समाधान असणं, आरशात बघताना स्वतःचा अभिमान वाटणं. हेच आहे खरं यश. पैसा असेल तर छान, नसेल तर कमावता येतो, पण मनाची शांती एकदा गेली, मनाचं समाधान एकदा गेलं की ते परत आणणं खूप कठीण असतं. त्या श्रीमंत माणसाची गोष्ट आठवते. सुरुवातीला जी मी सांगितली होती, त्याच्याकडे सगळं काही होतं, पण आतमध्ये काहीच नव्हतं. त्याच्याकडे सगळं होतं, पण त्याचं मन समाधानी नव्हतं. आणि ती एक साधारणशी बाई, जिचे 2 वेळचे जेवणाचे वांदे होते, पण ती तरी देखील रोज हसत जगायची. त्या बाईकडे काय होतं? तर स्वतःशी प्रामाणिकपणा होता, स्वतःची ओळख होती आणि जगण्याची तीव्र इच्छा होती. आणि तुम्हाला माहिती आहे का,
त्या बाईसारखीच व्यक्ती तुमच्यात देखील आहे. हो, तुमच्यात एक असा माणूस आहे जो थकलेला आहे पण हार मानायला तयार नाही, जो दुखावलेला आहे पण हसायला विसरला नाही, जो एकटा आहे पण तरी देखील पुढे जाण्याची इच्छा आहे. त्या माणसाला आज एकच सांगायचं आहे की तू खास आहेस, तुझं आयुष्य खास आहे आणि तू खरं यश मिळवण्यासाठीच जन्माला आलेला आहेस. आजपासून एकच ठरवा, दुसऱ्यांसाठी नाही तर स्वतःसाठी जगा, स्वतःसाठी हसा आणि स्वतःसाठीच लढा, कारण हेच खरं यश आहे. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि तो एक माणूस ज्याला आज हे ऐकणं गरजेचं आहे त्याला हे शेअर करा आणि कमेंटमध्ये एकच सांगा की तुमच्यासाठी खरं यश म्हणजे काय. धन्यवाद.